पुढच्या बातमीकडे वळूयात। महायुती सरकारच्या एका निर्णयावर सरकारमधल्याच एका मंत्र्यानं बोट ठेवलंय। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यामध्ये आल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। सर्वांनाच सवलत दिल्यास एसटी चालवणं कठीण होईल असं वक्तव्यही सरनाईक यांनी केलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली। आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत। आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे ती जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही। एवढी महिलांना त्यांच्या म्हणजे थोडं स्वावलंबी व्हावं, त्यांना ही माहिती दिली। रद्द होण्याचंही नाही, असू शकतं म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय पण असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल। राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की